अमरावती शहरातील छायानगरमधून एनआयएच्या टीमने एका युवकाला ताब्यात घेतलेले आहे। 27 वर्षीय युवक आहे आणि मी आहे सध्या छाया कॉलनीमध्ये। त्याच घरात ज्या एनआयएच्या टीमने पथकाला ज्या युवकाला ताब्यात घेतलेले आहे त्या घराच्या ठिकाणी मी आलेलो आहो आणि त्यांचे कुटुंब आहे। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आणि नेमकं विचारूया की त्याचं नाव काय आहे आणि काय कशासाठी ताब्यात सध्या त्यांच्या ज्या आई आहे त्या आई आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। कौन आया था सुबह, क्या नाम है आपके बच्चे का, क्या बोले? मैं मोहम्मद मुसेब की अम्मी हूँ और मेरा लड़का मोहम्मद हुसैब है। ये 4 बजे रात को ये लोग आए, मेरे घर की इंक्वायरी करें और मेरे बच्चे से भी पूछताछ करें और हमारे घर में जो भी कागज़ ये थे, किताबा उसके भी सब ये लिए और किताबा भी हमारे लेकर गए। हमारे बोले कि हमारे बच्चे को 10 बजे तक की इंक्वायरी करें उन्होंने और लेके गए और बोले कि हम 2-3 घंटे में इसको इंक्वायरी लेकर वापस कर देते, तुम मेहरबानी करो। मेरा सामने एक ही बच्चा और वो भी बीमार है, 2 महीने से खाना नहीं, उसको कुछ नहीं। क्या क्या हो गया उसको? मूलियात की शिकायत हो गई, ऑपरेशन करना लगता, डॉक्टर बोलता बीमार है वो, खाना भी नहीं पीना भी नहीं, कुछ नहीं उसको बस। जिन्होंने ले गया उन्होंने कुछ बोला नहीं कि आपको इंक्वायरी क्या कर? वो बोले कि हम इंक्वायरी कर रहे बोले और क्या करते, बोले हम इसको 2-3 घंटे में छोड़ देते, बोले ले जाकर राजा पेट पर लेके जा रहे। अभी तक मेरा बच्चा घर में आया नहीं, भूखा है प्यासा है और परेशान हाल है बीमारी से, कुछ नहीं खा रहे हैं। डॉक्टर ने ऑपरेशन का बोला, अगर मेरे बच्चे को कुछ होगा तो मैं पर लूँगी। बघू शकते की खूप भावनिक झालेले आहे त्याची आई आणि तो तब्येत सुद्धा त्याची खराब आहे। त्याचा दवाखान्यामध्ये उपचार सुद्धा सुरू आहे आणि एनआयची टीम इथे आल्याच्या नंतर 2-3 तासामध्ये त्याला इन्क्वायरी करून चौकशी करून सोडून देऊ असं त्यांना त्यांच्या कुटुंबाला सांगितलेलं आहे। अशी माहिती त्याच्या आईने आपल्याला एबीपी माझाला दिलेली। कॅमेरामॅन अमोल देशमुख सह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।